रंगांची उधळण, भरपूर उत्साह आणि आनंद. होळीचा सण म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा विषय. पण कधी विचार केलाय की या रंगांच्या मागे एक गोष्ट आहे आणि एक इतिहाससुद्धा आहे? आपण जी गोष्ट ऐकत आलोय त्या पलीकडेही काही दडलंय का? तर मग चला, आज जरा खोलात शिरूया आणि या रंगांच्या उत्सवाचं मूळ शोधून काढूया. आणि मग एक प्रश्न डोक्यात येतो, या उत्सवाची सुरुवात नक्की कशाने झाली? रंगांनी? की आपण लहानपणापासून ऐकतोय त्या कथेने? नेमकं आधी काय आलं असेल, रंग की कथा? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला आजच्या या प्रवासात मार्गदर्शन करणार आहे. बरं, तर सुरुवात करूया त्या गोष्टीपासनं जी आपण लहानपणापासून ऐकत आलोय, जी आपल्या सगळ्यांना अक्षरशः तोंडपाठ आहे. गोष्ट एका उन्मत्त राजाची, ज्याचं नाव होतं हिरण्यकश्यपू. त्याचा एक मुलगा होता प्रल्हाद, जो होता परम विष्णू भक्त. आणि या गोष्टीतलं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं पात्र म्हणजे राजाची बहीण होलिका. आता झालं असं की मुलाची ही विष्णुभक्ती त्या राजाला अजिबात सहन होत नव्हती. आणि मग त्याने एक भयंकर कट रचला. प्रल्हादाला संपून टाकायचं. कसं? तर आपली बहीण होलिका, जिला अग्नीपासून अभय होतं, तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसवून थेट धगधगत्या अग्नीत टाकायचं. पण घडतं काय? तर अगदी उलटं. प्रल्हाद सुखरूप बाहेर येतो आणि होलिका मात्र जळून भस्म होते. म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. आणि याच विजयाच्या आनंदात आपण रंग उधळतो, हो ना? हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला माहिती आहे. पण एक मिनिट, खरी गंमत तर आत्ताच सुरू होणार आहे. हीच का ती पूर्ण गोष्ट, की ह्या कथेपलीकडे, या रंगांच्या मागे एक वेगळाच, एक खूप खूप जुना इतिहास दडलेला आहे? चला, आता जरा इतिहासाची पानं उलटूनच पाहूया. तर मग पहिला प्रश्न, हा रंगांचा उत्सव, हा खेळ नक्की किती जुना आहे? ऐकून कदाचित धक्का बसेल, पण या रंगांच्या खेळाचा सर्वात जुना लिखित पुरावा सापडतो तो थेट इसवी सनाच्या पहिल्या शतकातला. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. म्हणजे आजपासनं जवळजवळ 2000 वर्षांपूर्वीचा. आणि हा पुरावा कुठून येतो माहितीये? सातवाहन राजा हाल याच्या गाहा सत्तसई नावाच्या ग्रंथातून. त्यात ना वसंत ऋतूतल्या एका उत्सवाचं वर्णन आहे. काय करतात लोक? तर एकमेकांवर रंग, पाणी, फुलं उधळतात, सगळं अगदी आजच्यासारखंच. पण यात एक गोष्ट मात्र अजिबात नाही, ती म्हणजे होलिका किंवा प्रल्हादाच्या कथेचा साधा उल्लेखसुद्धा नाही. आणि थांबा, इथेच संपत नाहीये. पुढच्याच शतकात, म्हणजे दुसऱ्या शतकात, वात्सायनाच्या कामसूत्रामध्ये सुद्धा भारतातल्या 3 मोठ्या उत्सवांमध्ये सुवसंतक म्हणजेच वसंत ऋतूतला रंगांचा सण याचा उल्लेख सापडतो. म्हणजे एक गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट आहे, हा रंगांचा उत्सव खूप खूप प्राचीन आहे. ओके, तर हा उत्सव खूप जुना आहे हे तर आता आपल्याला कळलं. पण मग त्याचं स्वरूप आज आपण बघतो तसं कसं झालं? आणि महत्त्वाचं म्हणजे ते सगळीकडे सारखंच होतं का? हा फरक समजून घेण्यासाठी ना आपण महाराष्ट्र आणि उत्तर भारत यांची तुलना करूया. बघा, महाराष्ट्रात आजही आपण मूळ पद्धत जपलेली आहे. रंग कधी खेळले जातात? तर फाल्गुन पौर्णिमेनंतर 5व्या दिवशी, म्हणजे रंगपंचमीला. पण उत्तर भारतात, विशेषतः मुघल काळात चित्र बदललं. हा एक शाही उत्सव झाला. नाव होतं ईद ए गुलाबी. इतकंच नाही तर बादशाह स्वतः यात सामील व्हायचे. आणि ती जी प्रसिद्ध म्हण आहे ना, बुरा ना मानो होली है, ती सुद्धा त्याच काळातली. आणि तेव्हापासूनच होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळायची पद्धत तिकडे सुरू झाली. आणि ही गोष्ट फक्त उत्तर आणि पश्चिम भारतापुरती नाहीये. आपण जर दक्षिणेकडे गेलो तर तामिळनाडूमध्ये हाच वसंतोत्सव कामदेवाला समर्पित होता, म्हणजे प्रेमाच्या देवतेचा उत्सव. इथेही होलिकेच्या कथेचा कुठेही काहीही संबंध नव्हता. ठीक आहे, रंगांच्या खेळाचा इतिहास तर कळाला. पण मग प्रश्न हा आहे की या रंगांच्या उत्सवात ही होळी पेटवण्याची प्रथा कुठून आली? कारण विचार केला तर रंग आणि अग्नी या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, नाही का? चला, आता या अग्नीच्या परंपरेच्या मुळाशी जाऊया. आणि इथेच आपल्याला एक खूप महत्त्वाचा दुवा सापडतो, तो म्हणजे होलाका हा शब्द. हा शब्द ना इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुद्धा वापरात होता. पण तेव्हा त्याचा अर्थ आजच्यासारखा नव्हता. तेव्हा होलाका म्हणजे काय? तर साधी शेकोटी, जी थंडी घालवण्यासाठी किंवा एखाद्या विधीसाठी पेटवली जायची, इतकंच. यामागे कोणतीही गोष्ट, कोणतेही पात्र, काहीही नव्हतं. आता ही टाईमलाईन बघा, सगळा गोंधळ दूर होईल. बघा, इसवी सनापूर्वी 3रं शतक, होलाका म्हणजे फक्त शेकोटी. मग तब्बल 800 वर्षांनंतर 5व्या शतकात विष्णुपुराणात प्रल्हादाची गोष्ट येते, पण त्यात होलिका नाहीये. आणि मग तिथून पुढे आणखी 1000 वर्षांनी, होय 1000 वर्षांनी, 15व्या शतकात नारद पुराणात पहिल्यांदा होलिका हे पात्र गोष्टीत येतं. विचार करा, हे अंतर किती प्रचंड आहे.
आणि गंमत अजून पुढे आहे. 15व्या शतकात जेव्हा ही कथा जोडली गेली तेव्हा सुद्धा ती एकच नव्हती. नारद पुराणात होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण आहे हे आपण पाहिलं, पण त्याच काळातल्या जैन साहित्यात एक वेगळीच होलिका आहे, जी एक श्रीमंत मुलगी आहे आणि तिची गोष्ट तर पूर्णपणे वेगळीच आहे. म्हणजे काय, तर ही एकच सर्वमान्य आणि प्राचीन कथा अजिबात नाहीये. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? आपल्याकडे एकीकडे आहे रंगांचा प्राचीन उत्सव, दुसरीकडे आहे अग्नी पेटवण्याचा प्राचीन विधी आणि तिसरीकडे आहे खूप नंतर आलेली एक कथा. आता या तीनही धाग्यांना एकत्र जोडून पाहूया. हे अगदी एकावर एक रचलेल्या थरांसारखं आहे. सगळ्यात खाली या उत्सवाचा मूळ गाभा, तो म्हणजे रंगांचा खेळ, आपला प्राचीन वसंतोत्सव. त्याच्यावर दुसरा थर चढला तो अग्नीच्या विधीचा, म्हणजे होलाकाचा. आणि सगळ्यात वर खूप उशिरा, म्हणजे 15व्या शतकात, या सगळ्यावर होलिकेच्या कथेचं एक आवरण चढवण्यात आलं. थोडक्यात काय, तर इतिहास, विधी आणि कथा यांचा हा एक अद्भुत संगम आहे. याचाच अर्थ आज आपण जी होळी किंवा रंगपंचमी साजरी करतो ती कुठल्यातरी एका घटनेची किंवा एका कथेची आठवण नाहीये, तर तो 2000 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात इतिहास, संस्कृती आणि परंपरेच्या अनेक धाग्यांनी मिळून विणलेला एक समृद्ध आणि सुंदर गोधडीसारखा आहे. आणि हा सगळा शोधणं आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या कितीतरी परंपरा, कितीतरी सण हे खरंच असेच इतिहास आणि नंतर जोडलेल्या कथांच्या सुंदर मिश्रणातून तयार झाले असतील का? जरा विचार करून बघा. आहे की नाही विचार करण्यासारखी गोष्ट?